तुम्हाला माहिती का मंडळी, कमी वेळेत काहीतरी झणझणीत आणि स्पेशल बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी आहे. एकदा हा अंडा मसाला खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल ही माझी गॅरंटी. खमंग आणि झणझणीत मसाल्यांमध्ये ही कोट झालेली मऊ मऊ अंडी खाताना इतकी भारी लागतात. बरं भाकरी, चपाती, भात कशाही सोबत अतिशय टेस्टी लागतात. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात आणि यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूयात. सगळ्यात आधी पाण्यामध्ये मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला छान आदन आलं की यामध्ये अंडी सोडायची. अंडी उकडवताना ही टिप नेहमी लक्षात ठेवा. अंडी उकडायला घालताना ती नेहमी गरम पाण्यामध्येच घालायची, थंड पाण्यामध्ये अजिबातही घालायची नाही. कारण अंडी गरम पाण्यामध्ये घातल्याबरोबर गरम पाणी असल्यामुळे अंड्याची कुकिंग प्रोसेस लगेच सुरू होते. चला अंडी शिजायला ठेवले तोपर्यंत एक छानसं वाटण बनवून घेऊयात. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती कांदा, खोबरं, हिरवी मिरची या सगळ्या गोष्टी आणि लाल सुक्या मिरच्या या सगळ्या गोष्टी छान खमंग अशा भाजून घ्यायच्या. आलं लसूणही तुम्ही यावेळेस घातलं तरीही चालेल. मी सुरुवातीला या सगळ्या गोष्टी थोडंसं मीठ घालून छानपैकी भाजून घेते. अगदी चिमूटभर मीठ घाला, ज्यामुळे कांदा लवकर सॉफ्ट व्हायला मदत होईल. आणि कांदा जोपर्यंत छान लाल रंगावर येत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला कांदा भाजीपर्यंत हिरवी मिरची व्यवस्थित भाजली जाते, सुक्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या छान भाजल्या जातात आणि खोबरंही व्यवस्थित भाजलं जातं. त्यामुळे एकाच वेळेस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा आपण भाजून घेतोय, त्यामुळे खूप जास्त वेळही लागत नाही. आता हे भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालायचं. यामध्ये आलं लसूणही मी हे घालतानाच घातले. तुम्ही भाजताना घातलं आलं लसूण तरीही चालेल. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक अशी याची प्युरी तयार करून घ्यायची. या सगळ्या गोष्टी एकत्र छान भाजल्यामुळे याचा अतिशय सुंदर असा फ्लेवर आपल्या या भाजीला भेटतो. चला सगळ्या गोष्टी छान अशा बारीक झाल्यात. हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे, लाल सुक्या बेडगी मिरच्यांचा एक वेगळा स्वाद आपल्या भाजीला भेटतो. त्याचबरोबर आलं लसूण, खोबरं, कांदा या सगळ्या गोष्टी एकत्र असल्यामुळे ना खूप भारी टेस्ट येते. चला मसाला आपला सुंदर असा वाटून झालाय. अंडी ही छान अशी उकडली गेलेत. आता उकडलेली अंडी डायरेक्ट आपण थंड पाण्यामध्ये घालायची, म्हणजे वरचं कवर अगदी पटकन असं निघतं. यात छोटे छोटे टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा नेहमीचा स्वयंपाक अतिशय साधा सोपा होतो आणि अगदी परफेक्ट असा होतो. चला तर थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे कवच सहजपणे निघाले आणि लगेच मी अंडी छान सोलूनही घेतलेत. आता अंडी इथे छानपैकी चिरून घ्यायचेत. मी फक्त एका अंड्याचे 2 भाग करून घेते. आता ही गावरान अंडी आहेत, त्यामुळे अगदी छोट्या साईजमध्ये भेटतात. नेहमीचे जे विलायती अंडे असतात त्याची साईज ही गावरान अंड्यापेक्षा अगदी डबल असते. एवढं मोठं असतं विलायती अंडं, परंतु गावरान अंडी खाल्लेली कधीही चांगली. त्यामुळे मी इथे आवर्जून गावरान अंडीच घेते. गावाकडे आवर्जून भेटतात, सहज उपलब्ध असतात, त्यामुळे ती तुम्ही वापरू शकता. नाही भेटली तर विलायती अंडी घेतली तरी चालतंच. चला आता घेऊयात फोडणी करायला. अंडीची मी छान कापं करून घेतलेत. आता 4 ते 5 चमचे तेलावरती हे केलेलं वाटण घालायचं आणि वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. अंडा मसाला आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं लागतं. तुम्ही जर अगदी डाएट करत असाल तर थोडं कमी घातलं तरीही चालेल. तेलावरती मसाला खमंग असा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे मी तेल थोडंसं जास्तीचं घातले. चला अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतवून घेते. आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल सुक्या बेडगी मिरच्या घातल्या, त्यामुळे त्याचा एक तिखटपणा आहे. त्यामुळे तिखट घालताना तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. चला मसाला छान भाजला गेलाय. आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आणि त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले. घरगुती काळं तिखट मी ते अर्धा चमचा घातले, कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे हिरवी मिरची आहे त्याचा तिखटपणा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय. आता हे सगळे ड्राय मसाले सुद्धा वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने जर तुम्ही हा अंडा मसाला कराल ना तर एखाद्या चिकनच्या मटनच्या भाजीला सुद्धा मागे सारेल एवढा चमचमीत असा होतो. बऱ्याच वेळेला मटन सारखं सारखं खाणं होत नाही, अशा वेळेस चमचमीत काय बनवायचं असा प्रश्न पडतो. परंतु घरात जर अंडी असतील ना तर तुम्ही अगदी झटपट असा हा अंडा मसाला बनवू शकता. आता थोडंसं पाणी घालायचं मसाल्यामध्ये आणि हलकीशी ग्रेव्ही करून घ्यायची, कारण हा अंडा मसाला आपण थोडंसं लफलफीत करतोय, त्यामुळे पाणी थोडंसं घालणं गरजेचं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता इथे मीठ घालताना आपण सुरुवातीला मसाला भाजताना थोडंसं मीठ घातले, ह्याचा अंदाज घेऊन इथे मीठ घालायचं. आणि त्यानंतर मसाल्याला छानपैकी उकळी आली, या ग्रेव्हीला छानशी उकळी आली की थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची. कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर ही अंडी घालून घ्यायची. अंडी सगळी व्यवस्थितपणे एकसारखी घालून घ्यायची. सरळ घाला किंवा उलटी घाला, अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता, कारण वरची बाजू जरी आत गेली तरी त्याला मसाला छानच लागणार आहे. फक्त अंडी एकसारखी घातल्यानंतर अगदी चमच्याच्या सहाय्याने हा मसाला वरच्या बाजूला घालून घ्यायचा, कारण अंडी आपल्याला दोन्ही बाजूनी छान या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्यात. अर्थात आपण याला
जास्त पाणी घातलं नाही, जास्त ग्रेव्ही आपण याला करणार नाही. अगदी हलकीशी ग्रेव्ही कोट होण्यापुरतीच करणार आहे. त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सगळा मसाला छान याला लावून घ्यायचा. वरून हलकंसं मीठ घालते कारण मीठ मला ग्रेव्हीला थोडंसं कमी वाटते. तुम्ही या स्टेजला ग्रेव्ही टेस्टसुद्धा करून बघू शकता. आता मीठ घातल्यानंतर झाकण ठेवायचं. झाकण पूर्ण न ठेवता अर्धवट झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं फक्त वाफ द्यायची. 2 मिनटं वाफ दिल्यामुळे मसाल्यांमध्ये अंडी छानपैकी शिजली जातात आणि मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर या अंड्यांमध्ये छान मिक्स होतो. तुम्ही बघू शकता, हे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा चमचमीत असा अंडा मसाला आपल्या घरच्या घरी तयार झालाय. एखाद्या हॉटेलमधल्या भाजीला सुद्धा मागे सारेल एवढा भारी अंडा मसाला तुम्ही घरी या पद्धतीने आरामात बनवू शकता. चला, सुंदर असा अंडा मसाला तयार झालाय. आता हा मी सर्व करून घेते. गरमागरम अंडा मसाला चपाती, भाकरी, भात कशाही सोबत अप्रतिम असा लागतो. चला, मी इथे चपाती बरोबर सर्व केलाय. तुम्ही या पद्धतीने हा अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फक्त सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुम्ही सुद्धा परफेक्ट असा अंडा मसाला पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता. चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. कारण दररोज अगदी स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग, झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.